तर मित्रांनो फायनली बँड बंद झालाय आणि गाडी बंद करून मी आवरून निवरून इकडे आलो आणि गाडी येते आता. ओ कुठे? हाय मित्रांनो, हे बघा आता रस्त्यावरच भेटून गेला आपल्याला. तर आपण आता त्यांच्या गाडीकडे जातोय. तिथे गाडी लावली त्यांची, बाजू राहिली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या घरी महाराजा बँडचे संचालक रवी भाऊ खैरनार हे आपल्या ताराबादला आलेत आणि आता आपल्या घरी बसलेत. मित्रांनो, सकाळी मांडवाला आले होते. तर सकाळी 7:30 वाजता ते 7:30 वाजेपासून इथं आलेत ताराबादला. तर मांडव पडला 8 वाजता ना, 8:30ला मांडवाची सुरुवात झाली आणि ते 7 वाजेपासून इथं ताराबादला येऊन थांबले होते. तर तोपर्यंत मी झोपलो होतो आणि त्यांनी मला फोन पण केला नाही. त्याच्यानंतर 9 वाजता त्यांनी मला फोन केला मांडव टाकल्यानंतर. तर मी त्यांना घ्यायला गेलो गावात. तर आम्ही बसलो इथं, चहा पाणी झाला आहे, नाश्ता वगैरे. आपण आता त्यांच्या गाडीकडे जाणार आहोत कारण की आता वाजता आहे 11:30 वाजता काही कार्यक्रम राहणार नाही तिथं लग्नाचा आणि वरमाया पण नसणार आणि फक्त देव नाचवायचा कार्यक्रम राहील आणि सायंकाळी हळद आणि रात्री नाचायचं ते कार्यक्रम. तर बसलो आम्ही टाईमपास करत. मावासोबत खेळत होते ते रवी भाऊ. बसले होता त्यांच्याशी आपण थोडंसं बोलू, चर्चा करू. नको ना मग रवी भाऊ काय चाललं? बस काही नाही, एकदम व्यवस्थित तुमच्या आशीर्वादाने. आमच्या माऊ बरोबर आता टाइमपास चालू आहे आमचं खेळणं. काही यायला त्रास वगैरे झाला का तुम्हाला? काहीच नाही, गाडी करावी काही काम नव्हतं. आता चला माऊला भेटून ये म्हटलं. माऊ आंटीशी बोलला, आंटीला म्हणे येऊन लागा. कार माऊ काय बोलला? बोलला पप्पा बोल मग काय बोलला होता? आंटीला बोलला होता घरी फोन लावला होता त्यांच्या? ती दिदी काय म्हणत होती? त्यांची दिदी काय म्हणायची का? ती शाळेत गेली ना? शाळेत गेली दिदी ना. आंटी काय म्हणे? शाळेत दादा पाऊस येत होता, शाळेत गेले. तर आपण आता त्यांच्या गाडीकडे जाऊ, तुम्हाला सगळं दाखवतो. कंटिन्यू करा ब्लॉग. आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि ते आले असल्यामुळे आपण आता पूर्ण दिवस तिथं त्यांच्यासोबतच राहणार आहे कारण की आपल्याला पण काही काम नाही आहे. काम होतं पण आता ते आले तर पुरा दिवस आपण त्यांच्यासोबतच घालूया. तर चला आपण आता त्यांच्या गाडीकडे जाऊ. तिकडे बघा आरुष बाबा, चल आरुषचे बाबा, माऊचे बाबा. चलतो रे बँडच्या गाडीकडे चालतो का? नहीं गेला आज. तो यहाँ पे हमारे जावेद भाई पिकअप लवर यहाँ पे उनका आगमन हो चुका है. वो कहाँ गए थे घूमने के लिए? राजस्थान. और वो अपना कौन सा हो मंदिर, कौन सा? अजमेर. हाँ, अजमेर का मंदिर घूमने गए थे वो. फिर वहाँ से आ गए. कब के दिन मिले नहीं थे. अभी बहुत दिन बाद हमारी और उनकी क्या हुआ? हाँ, मुलाकात हो गई. ऐसा हिंदी में जमती नहीं हमको इतना. दादांची गाडी. तर बघा मित्रांनो, या गल्लीत बँड चालू आहे आणि काही पावसाला सुरुवात झाली, पाऊस पडतोय. तर आम्ही आलोय, गाडी इथे लावून दिली. राजू दादा ते पण आलेत. आता जाऊ आपण त्यांच्या बँडच्या गाडीकडे. चला बघा बँड चालू आहे. त्या साईडला वाटतं बँड. तर मित्रांनो, आता वाजताय रात्रीचे 10:30. तर मी जेव्हा दुपारी घरी गेलो त्यानंतर इतका मोठा पाऊस चालू झाला, इतका जोरात पाऊस चालू झाला. तर आत्तासुद्धा पावसाचे थेंब चालू आहेत मित्रांनो. दिवसभर पाऊस चालू होता म्हणून मी तिकडे जाऊच शकलो नाही. आणि रवी भाऊ दिवसभर राजूभाऊच्या सोबत होते. ते सटाण्याला पण गेले वर्कशॉपवर. तिथं जिथे काम चालू आहे आपल्या गाडीचं ते बघण्यासाठी राजूभाऊ आणि रवी भाऊ तिकडे गेले होते. सायंकाळी ते 6 वाजता इथं ताराबादला आले. त्यानंतर मी घरीच होतो आणि लाईट पण दिवसभर गेलेली होती. लाईट जस्ट आत्ता आली, 10 वाजता लाईट आली आणि मोबाईल चार्जिंग वगैरे करून तर मी आत्ता चाललो आहे गाडीकडे. आता वाजता 10:30. तर जेवण वगैरे झालं आहे, रवी भाऊंचं बी जेवण वगैरे झालं आहे. राजूभाऊन ते घेऊन गेले होते हॉटेलला. तर चला आता त्यांच्या गाडीकडे जाऊ. आता वाजून गेले 10:30, 11:30 किंवा 12पर्यंत, 11:30 किंवा 11:30पर्यंत चालणार आहे.
तर आपण जाऊ आता, बघू चला. तर इकडे बघू शकता आपलं ताराबाद गाव आणि पूर्ण सामसूम झालेलं आहे, सगळे दुकानं लागलेले आहेत. तर वाजू राहिले 10:30 आणि पावसामुळे कोणीच नाही आहे आणि लाईट पण गेली असल्यामुळे तर कोणी दिसत नाही. फक्त एक माणूस चालला आहे बघा. हे बघा रस्ते पूर्ण सामसूम होत दिसत आहेत. कुठेच कोणी नाही आहे, पूर्ण सामसूम आहे. फक्त जिथे बँड चालू असेल तिथेच असतील फक्त नाचणारे मंडळी, पाहुणे मंडळी. हे बघा पूर्ण सामसूम. ओ कुठे? हाय मित्रांनो, हे बघा आता रस्त्यावरच भेटून गेला आपल्याला. तर आपण आता त्यांच्या गाडीकडे जातोय, तिथे गाडी लावली त्यांची, बाजू राहिली. कुठे चालले? आलो बाहेर जाऊन. बरं बरं, जेवण वगैरे झालं? झालं एकदम कम्प्लीट. एकच नंबर. चला मग या तिकडे. तर मित्रांनो फायनली बँड बंद झालं आहे आणि गाडी बंद करून मी आवरून निवरून इकडं आलो आणि गाडी येते आता. इकडे बघू शकता इथं बाजारपेठ आहे. दादू पण होता, राजू दादा ते पण होते, ते गेले घरी निघून. आता गाडी येते त्यांची, इकडे बघू शकता. हे बघा त्यांची गाडी येते. आता ते थोडंसं आवरायचं बाकी असेल त्यांचं आणि आवरून लगेच निघतील मग ते डायरेक्ट पाटण्याला त्यांच्या गावाला. तर निघतो मी पण. आता वाजता आहे 12, 11:15 वाजता बँड बंद झाला आणि त्यानंतर गाडी काढता काढताच 12 वाजून गेले. 15 मिनटं गाडी काढायला लागले. गल्ल्या खूप छोट्या होत्या. ती बघा अजून हळूहळू येते गाडी. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मी आशा करतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, गुड बाय, टेक केअर, गुड नाईट.